नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण तिसरा चॅप्टर पाहतोय इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. त्याच्यातला आज आपण 3.8 हा पॉईंट पाहणार आहोत, लिंकेज अँड क्रॉसिंग ओव्हर. लिंकेज अँड क्रॉसिंग ओव्हर. तर त्याच्या अगोदर आपण लिंकेज पाहण्याच्या अगोदर आपण क्रॉसिंग ओव्हर म्हणजे काय हे पाहणार आहोत. आता क्रॉसिंग ओव्हर हा शब्द तुम्हाला 11वीला आपण पाहिलेला आहे, सेल डिव्हिजन चॅप्टर पाहिलेला आहे, त्याच्यामध्ये हा क्रॉसिंग ओव्हर तुम्ही पाहिलेला आहे. तरी देखील आपण याची थोडीशी रिव्हिजन म्हणून घेणार आहे. क्रॉसिंग ओव्हर. दिस टर्म क्रॉसिंग ओव्हर वॉज फर्स्टली डिस्कवर्ड बाय T.H. मॉर्गन. हे नाव लक्षात ठेवा. T.H. मॉर्गन यांनी क्रॉसिंग ओव्हर ही प्रोसेस जी आहे ती शोधून काढलेली आहे. आता क्रॉसिंग ओव्हर म्हणजे नेमकं काय? क्रॉसिंग ओव्हर इज नथिंग बट द प्रोसेस दॅट प्रोड्युसेस न्यू कॉम्बिनेशन्स ऑफ जीन्स by exchanging and interchanging of corresponding segments between non-sister chromatids of homologous chromosomes. आता ही डेफिनेशन समजून घेण्यासाठी आपण होमोलॉगस क्रोमोसोम म्हणजे काय पाहूया. आता होमोलॉगस क्रोमोसोम तुम्हाला माहिती आहे पा, दीज आर द पेअर ऑफ होमोलॉगस क्रोमोसोम. आता आपल्याला माहिती आहे आपल्यामध्ये 46 क्रोमोसोम्स असतात आणि 46 म्हटलं की आपण किती म्हणतो 23 पेअर्स, म्हणजे आपल्यामध्ये 23 क्रोमोसोमच्या जोड्या असतात. मग त्या 23 क्रोमोसोमच्या जोड्या ज्या आहेत त्या प्रत्येक जोडीमध्ये 2 क्रोमोसोम्स असणार आहेत आणि ते जे 2 क्रोमोसोम्स आहेत त्यांना आपण होमोलॉगस क्रोमोसोम असं म्हणतो. होमोलॉगस क्रोमोसोम म्हणजे हे जे 2 आपण दाखवलेले आहेत ते होमोलॉगस क्रोमोसोम आहेत की जे स्ट्रक्चरली, मॉर्फोलॉजिकली आणि जेनेटिकली कसे असतात, सिमिलर असतात. त्याला आपण होमोलॉगस क्रोमोसोम्स असं म्हणतो. आणि आपल्यामध्ये किती पेअर्स असतात 23. आता क्रॉसिंग ओव्हरच्या वेळेस काय होतं पहा, प्रोड्युसेस द न्यू कॉम्बिनेशन्स ऑफ जीन बाय एक्सचेंजिंग अँड इंटरचेंजिंग करस्पॉन्डिंग सेगमेंट ऑफ नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलॉगस क्रोमोसोम्स. मग हे होमोलॉगस क्रोमोसोम जे सिस्टर क्रोमॅटिड्स आणि नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणजे काय आहे ते पाहूया. आता हा होमोलॉगस क्रोमोसोम्स आहेत पहा, हा एक क्रोमॅटिड आहे आणि हा एक क्रोमॅटिड आहे. म्हणजे या क्रोमोसोमचा हा एक क्रोमॅटिड आणि हा दुसरा क्रोमॅटिड आहे. म्हणजे आपल्याला आपण शिकलोय अगोदर, इच क्रोमोसोम हॅव्हिंग 2 क्रोमॅटिड्स, म्हणजे प्रत्येक क्रोमोसोमला 2 क्रोमॅटिड्स असतात. म्हणजे एकाच क्रोमोसोमचे जे 2 क्रोमॅटिड्स आहेत त्यांना म्हणायचं सिस्टर क्रोमॅटिड्स, आणि 2 क्रोमोसोम्स त्यांच्यामध्ये असणारे 2 वेगवेगळे काय आहेत, क्रोमॅटिड्स आहेत, त्याला म्हणायचं नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. मग क्रॉसिंग ओव्हरच्या वेळेस काय होतं, दिस नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलॉगस क्रोमोसोम बिकम इंटरचेंजिंग और ओव्हरलॅप्ड विथ इच अदर. हे जे नॉन सिस्टर क्रोमॅटिड्सचे जे आर्म्स आहेत ते एकमेकावरती काय होतात, ओव्हरलॅप होतात. अँड द पॉइंट ॲट विच ओव्हरलॅपिंग ऑकर्स इज कॉल्ड ॲज चायाझ्माटा. जिथं हे 2 क्रोमॅटिड्स एकमेकावरती येतात त्यांना आपण काय म्हणतो, चायाझ्माटा. आणि त्याच्यामुळं काय होतं पहा, या नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ओव्हरलॅपिंग झाल्यामुळं काय होतं, हा जो काही करस्पॉन्डिंग पार्ट आहे होमोलॉगस क्रोमोसोमचा तो काय होतो, एक्सचेंज झालेला आपल्याला दिसतोय. म्हणजे आपण हे आता इथं निळा एक क्रोमोसोम दाखवलाय आणि एक लाल दाखवलाय पहा, म्हणजे आपल्याला तुम्हाला लक्षात येते या निळ्या क्रोमोसोमचा काही भाग इकडे लालमध्ये गेलाय आणि लालमधला काही भाग निळ्यामध्ये गेलेला आहे आणि आपण हे 2 क्रोमोसोम्स वेगळे तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात. हे न्यू रिकॉम्बिनंट जे वेगळे क्रोमोसोम्स तयार होतात त्यांना काय म्हणायचं, रिकॉम्बिनंट. त्यांना काय म्हणतात, रिकॉम्बिनंट. म्हणजे काय, क्रॉसिंग ओव्हरच्या वेळेस नेमकं काय होतं, एक्सचेंजिंग अँड इंटरचेंजिंग करस्पॉन्डिंग सेगमेंट ऑफ नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलॉगस क्रोमोसोम्स. म्हणजे होमोलॉगस क्रोमोसोममध्ये काय होतं, इंटरचेंजिंग होतं सेगमेंटचं आणि एक नवीनच प्रकारचे क्रोमोसोम्स तयार होतात त्यांना आपण काय म्हणतो, न्यू रिकॉम्बिनंट. मग ही क्रॉसिंग ओव्हरची प्रोसेस आहे ती कुठं होते, कधी होते, तर तुम्हाला माहिती आहे सेल डिव्हिजनचा एक प्रकार मिओसिस. मिओसिस इज द टाइप ऑफ सेल डिव्हिजन विच ऑकर्स इन द रिप्रोडक्टिव्ह सेल्स. मग मिओसिसच्या वेळेस आपण मिओसिस फर्स्ट तुम्ही ऐकलं असेल पहा,
तर मिओसिस फर्स्टमध्ये जी पहिली फेज असते प्रोफेज फर्स्ट, त्या प्रोफेज फर्स्टमध्ये आपल्याला परत 5 सब स्टेजेस पाहायला मिळतात. तर त्या प्रोफेज फर्स्टमध्ये असणाऱ्या पॅचिटिन नावाच्या फेजमध्ये आपल्याला क्रॉसिंग ओव्हर पाहायला मिळतं. म्हणजे ते क्रॉसिंग ओव्हर ऑकर्स ड्युरिंग पॅचिटिन ऑफ प्रोफेज फर्स्ट ऑफ मिओसिस फर्स्ट असं म्हणायला काही हरकत नाही. दिस क्रॉसिंग ओव्हर हॅव्हिंग 4 स्टेप्स दॅट इज सिनॅप्सिस, टेट्राड फॉर्मेशन, क्रॉसिंग ओव्हर अँड टर्मिनलायझेशन. आता ह्या 4 स्टेप आपल्याला डिटेलमध्ये इथं काही पाहायच्या नाहीयेत, त्या तुम्हाला 11वीला झालेल्या आहेत. सध्या तरी लक्षात काय ठेवायचं, फक्त क्रॉसिंग ओव्हर म्हणजे काय किंवा क्रॉसिंग ओव्हर झाल्यानंतर नेमकं काय होतं ते लक्षात ठेवायचं. क्रॉसिंग ओव्हर विच इज डिस्कवर्ड बाय मॉर्गन अँड द प्रोसेस इन विच एक्सचेंजिंग और प्रोडक्शन ऑफ न्यू रिकॉम्बिनंट. क्रॉसिंग ओव्हर झालं की आपल्याला काय मिळतात, नवीन रिकॉम्बिनंट किंवा नवीन जीन्स असलेले क्रोमोसोम्स आपल्याला पाहायला मिळतात. त्याला म्हणायचं क्रॉसिंग ओव्हर. ठीक आहे, ही पहिली टर्म झाली क्रॉसिंग ओव्हर म्हणजे काय. त्याच्यानंतर आपल्याला लिंकेज म्हणजे काय पाहायचंय. आपण 3.8 पाहतोय लिंकेज अँड क्रॉसिंग ओव्हर. आता लिंकेज अगोदर का पाहिलं नाही, कारण त्याच्यामध्ये ही क्रॉसिंग ओव्हर टर्म आलेली आहे, म्हणून हे क्रॉसिंग ओव्हर अगोदर पाहिलेलं आहे. ठीक आहे, हे क्रॉसिंग ओव्हर झालं. त्याच्यानंतर आपल्याला लिंकेज म्हणजे काय पाहायचंय. आता लिंकेज म्हणजे काय बा. आता लिंकेज या शब्दाचा अर्थ तुम्हाला लक्षात येत असेल. लिंक म्हणजे काहीतरी एकमेकाशी बांधलेलं आहे, म्हणजेच लिंक्ड आहेत. काहीतरी गोष्टी काय आहेत, लिंक्ड आहेत, म्हणजेच लिंकेज. हे कशाच्या संदर्भात शब्द आपण इथे घेणार आहोत, तर जीन्स. आणि आपल्याला माहिती आहे जीन्स कुठं असतात, क्रोमोसोमवरती असतात. हे काय काढले आपण, एक क्रोमोसोम काढलेला आहे. तर लिंकेजची डेफिनेशन आपल्याला शिकायची, त्याच्यासाठी आपण हे क्रोमोसोम्स काढलेले आहेत. तर लिंकेज म्हणजे काय पार्ट, द टेंडेन्सी ऑफ 2 or more जीन्स प्रेझेंट ऑन सेम क्रोमोसोम अँड इनहेरिट टुगेदर. लिंकेज म्हणजे काय, द जीन्स विच हॅव्हिंग द टेंडेन्सी which are present on the same chromosome and inherit together. Such genes are called as linked genes. आता डेफिनेशनकडे जाण्याच्या अगोदर ही डायग्राम पहा. इथे क्रोमोसोम काढलेला आहे आणि ह्या ज्या काही रेषा मारलेल्या आहेत त्या काय आहेत, तर जीन्स दाखवलेत आपण या क्रोमोसोमवरती. काय आहेत, हे जीन्स आहेत. आता हे जीन्स पहा कसे एकमेकाच्या जवळ आहेत. हे जीन्स काय आहेत, एकमेकाच्या जवळ आहेत. या जीन्समध्ये असणारं डिस्टन्स कसं आहे, लेस आहे, कमी आहे, म्हणून त्यांना काय म्हटलंय, लिंक्ड जीन्स. आणि इथं पहा हा एक क्रोमोसोम दाखवलेला आहे. इथं हा एक जीन दाखवलाय, इथं एक जीन दाखवलेला आहे. तर या जीन्समध्ये असणारं डिस्टन्स कसं आहे, जास्त आहे. म्हणजेच काय, द जीन्स विच आर प्रेझेंट ऑन क्रोमोसोम हॅव्हिंग मोर डिस्टन्स. इथं क्रोमोसोम वरती असणाऱ्या जीन्सचं डिस्टन्स कसं आहे, जास्ती आहे. इथं काय आहे, कमी आहे. मग इथं लक्षात एक टर्म घ्यायची पहा, द जीन्स विच आर प्रेझेंट ऑन सेम क्रोमोसोम हॅव्हिंग लेस डिस्टन्स दे आर कॉल्ड ॲज लिंक्ड जीन्स. म्हणजे एकाच क्रोमोसोमवरती असणारे जे जीन्स आहेत आणि त्यांच्यामध्ये जर डिस्टन्स कमी असेल तर त्यांना काय म्हणायचं, लिंक्ड जीन्स. आणि जर जीन्समध्ये डिस्टन्स जास्त असेल तर त्यांना काय म्हणायचं, अनलिंक्ड जीन्स. आता इथे मला सांगा, जर जीन्समध्ये, आता जीन्स म्हणजे आपण एक दोस्त घेऊया. हे दोस्त काय आहे, त्यांच्यामध्ये खूप घनिष्ठ मैत्री आहे. त्याच्यामुळे ह्यांची मैत्री तोडणं शक्य होईल का, तर नाही. म्हणजेच काय, या जीन्समध्ये असणारं अंतर कसं आहे, कमी आहे. त्याच्यामुळे क्रॉसिंग ओव्हर ही जी प्रोसेस आहे या जीन्समध्ये जास्त प्रमाणात होणार नाही किंवा होणार नाही. अंदाजे जर आपण अशा रेषा ओढल्या म्हणजे ही क्रॉसिंग ओव्हरची प्रोसेस आहे. आपण इथं आता पाहिलं क्रॉसिंग ओव्हर पहा. आता क्रॉसिंग ओव्हर होत असताना इथं आपण एक पॉईंट दाखवलेला आहे. तर क्रॉसिंग ओव्हर म्हणजे चायझमाटा क्रोमोसोमवरती कुठेही असू शकतो. आपण इथे एकच दाखवलाय. क्रोमोसोमवरती अनेक क्रॉसिंग ओव्हरचे पॉईंट असू शकतात. तसंच इथं क्रोमोसोमवरती आपण अंदाजे अशा रेषा मारल्यात, म्हणजेच काय, क्रॉसिंग ओव्हर आहे. आता आपण समजा इथं जीन्सला नावं दिली ABCD, इथं आणखीन जीन काढला EF. ठीक आहे,
तर याच्यामध्ये हे जीन्स जे आहेत ABCD हे कसे आहेत, जवळ आहेत, लिंक्ड जीन्स आहेत. मग ॲज कम्पेअर टू जीन A अँड E यांच्यामध्ये काय झाले पहा, आपल्याला क्रॉसिंग ओव्हर झालेलं दिसते. म्हणजे ही रेष आपण काय काढली, क्रॉसिंग ओव्हर दाखवतोय. म्हणजे काय, जर डिस्टन्स कमी असेल तर क्रॉसिंग ओव्हर या जीन्समध्ये होणार नाही, आणि जर डिस्टन्स जास्त असेल जीन्समध्ये तर क्रॉसिंग ओव्हर, चान्सेस ऑफ क्रॉसिंग ओव्हर इज मोर. म्हणजे हे जर डिस्टन्स जीन्समध्ये जास्त असेल तर काय होतं, क्रॉसिंग ओव्हर होण्याचे चान्सेस जास्त होत असतात. त्याच्यामुळे हे जीन्स वेगवेगळे होऊ शकतात. परंतु हे जीन्स एकमेकाच्या जवळ असल्यामुळं एकमेकापासून दूर होत नाहीत. त्याला काय म्हणायचं, लिंक्ड जीन्स. म्हणजेच काय, टेंडन्सी म्हणजे आपण स्वभाव म्हणूया, टेंडन्सी ऑफ 2 or more जीन्स प्रेझेंट ऑन सेम क्रोमोसोम अँड इनहेरिट टुगेदर. इनहेरिट म्हणजे ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. आता हे लिंक्ड जीन्स काय होतात, एकमेकाच्या जवळ किंवा लिंक्ड असल्यामुळे ते काय होतात, इनहेरिट होतात. म्हणजेच आहे तसे पुढच्या पिढीमध्ये पाठवले जातात, कारण ते जवळ होत आहेत आणि त्यांच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर झालेलं नाही. म्हणजेच काय, हे त्याला म्हणायचं लिंकेज. जर डिस्टन्स जास्त असेल तर क्रॉसिंग ओव्हरचे चान्सेस जास्त असतात आणि आपल्याला नवीन प्रकारचे रिकॉम्बिनंट पाहायला मिळतात. लिंकेज लक्षात आलं तुमच्या. इथं फक्त लक्षात काय ठेवायचं, जर डिस्टन्स लेस असेल तर क्रॉसिंग ओव्हरचे चान्सेस नसतात, आणि जर डिस्टन्स मोर असेल जीन्समध्ये तर क्रॉसिंग ओव्हरचे चान्सेस जास्त असतात. जर क्रॉसिंग ओव्हर जर झालं तर आपल्याला न्यू रिकॉम्बिनंट क्रोमोसोम्स पाहायला मिळतात. लिंकेज लक्षात आलं. द टेंडन्सी ऑफ 2 or more जीन्स प्रेझेंट ऑन सेम क्रोमोसोम अँड दे इनहेरिट टुगेदर, called as linkage. The term linkage was discovered by Batson and Punnett in plants. प्लांटमध्ये बॅटसन आणि पुनेट या शास्त्रज्ञांनी लिंकेज ही टर्म शोधून काढलेली आहे, आणि TH मॉर्गन यांनी ॲनिमल्समध्ये ही टर्म शोधून काढली. दिस लिंकेज हॅविंग 2 types, दॅट इज कम्प्लीट लिंकेज अँड इनकम्प्लीट लिंकेज. लिंकेजचे 2 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात, कम्प्लीट लिंकेज अँड इनकम्प्लीट लिंकेज. तर आपण डेफिनेशन समजण्यासाठी थोडी ही डायग्रॅम काढलेली आहे. आता कम्प्लीट लिंकेज म्हणजे काय पहा, द लिंक्ड जीन्स विच आर क्लोजली लोकेटेड. आता हा क्रोमोसोम काढलाय पहा, आणि ह्या रेषा म्हणजे काय आहेत, तर जीन्स आहेत. म्हणजेच या क्रोमोसोमवरती हे जीन्स कसे दिसत आहेत, आपल्याला जवळजवळ दिसत आहेत. म्हणजे दे आर टाईटली क्लोज्ड विथ इच अदर, सो दे आर कॉल्ड ॲज लिंक्ड जीन्स. एकमेकाच्या जवळ आहेत म्हणून त्यांना काय म्हटलं आपण, टाईटली लिंक्ड जीन्स किंवा क्लोजली लोकेटेड आहे. जवळजवळ असल्यामुळं दे डू नॉट सेपरेट, ते खूप जवळजवळ असल्यामुळं सेपरेट होऊ शकणार नाहीत. म्हणजेच तिथं काय होणार नाही, क्रॉसिंग ओव्हर ही प्रोसेस होणार नाही. क्रॉसिंग ओव्हर जर झालं नाही तर काय होणार आहे, दे इनहेरिट टुगेदर. इनहेरिट म्हणजे आहे तसे ते पुढच्या पिढीमध्ये पाठवले जातात. म्हणजेच काय, हे जीन्स कसे आहेत, क्लोजली लोकेटेड आहेत. देअरफॉर दे डू नॉट सेपरेट ॲट द टाइम ऑफ क्रॉसिंग ओव्हर अँड दे इनहेरिट टुगेदर. लक्षात आलं. कम्प्लीट लिंकेज म्हणजे लक्षात ठेवायचं, जीन्स कसे असतात, क्लोजली लोकेटेड असतात. क्लोजली लोकेटेड असल्यामुळं ते एकमेकापासून सेपरेट होत नाहीत बाय द प्रोसेस ऑफ क्रॉसिंग ओव्हर. त्याची डेफिनेशन आपण बघूया. कम्प्लीट लिंकेज म्हणजे काय, कम्प्लीट लिंकेज, द लिंक्ड जीन्स विच आर क्लोजली लोकेटेड ऑन क्रोमोसोम अँड दे डू नॉट सेपरेट by crossing over and inherit together. These are called as complete linkage. These are called as complete linkage. आता इथं काय तर लिहिलंय पहा पेन्सिलनं, पर्सेंटेज ऑफ रिकॉम्बिनेशन इज लेस. आता इथं जर क्रॉसिंग ओव्हर जर झालं नाही, जे क्रॉसिंग ओव्हरचं जर प्रमाण कमी असेल तर पर्सेंटेज ऑफ रिकॉम्बिनंट जीन्स बिकम लेस. म्हणजे
क्रॉसिंग ओव्हर जर झालं नाही तर नवीन प्रकारचे क्रोमोसोम्स आपल्याला जास्त प्रमाणात मिळणार नाहीत. म्हणजे पर्सेंटेज ऑफ रिकॉम्बिनेशन इज लेस. कंप्लीट लिंकेज म्हणजे लक्षात आलं, द जीन्स ऑर द लिंक्ड जीन्स जवळजवळ आहेत म्हणून त्यांना काय म्हणायचं, लिंक्ड जीन्स. द लिंक्ड जीन्स विच आर क्लोजली लोकेटेड, they do not separate by the process of crossing over and inherit together. Such genes are called as complete linked genes and the phenomenon is called as complete linked inheritance. Example काय दिले पहा, X chromosome of Drosophila males. असे कंप्लीट लिंक्ड जीन्स आपल्याला कुठं पाहायला मिळतात तर एक्स क्रोमोसोम ऑफ ड्रॉसोफिला मेल्स. त्याच्यानंतर इनकम्प्लीट लिंकेज. आता इनकम्प्लीट लिंकेज म्हणजे काय, आता इथं ही डायग्राम काढली पहा. इथले जे जीन्स आहेत ते एकाच क्रोमोसोमवरती आहेत परंतु त्यांच्यामधलं अंतर कसं आहे, जास्त आहे. म्हणजेच दे आर वाईडली लोकेटेड. हे जीन्स लिंक्ड आहेत परंतु त्यांच्यामधलं अंतर कसं आहे, जास्त आहे. द जीन्स ऑर द लिंक्ड जीन्स विच आर वाईडली लोकेटेड ऑन द सेम क्रोमोसोम अँड दे बिकम सेपरेटेड बाय क्रॉसिंग ओव्हर. हे जे लिंक्ड जीन्स आहेत ते कसे आहेत, वाईडली लोकेटेड, एकमेकापासून दूर आहेत. त्याच्यामुळं ते इझिली सेपरेट होऊ शकतात बाय द प्रोसेस ऑफ क्रॉसिंग ओव्हर. त्याला काय म्हणायचं, इनकम्प्लीट लिंक्ड जीन्स अँड द फिनॉमिनॉन इज कॉल्ड ॲज इनकम्प्लीट लिंकेज. लक्षात आलं डेफिनेशन. इनकम्प्लीट लिंकेज म्हणजे काय, द लिंक्ड जीन्स विच आर वाईडली लोकेटेड ऑन क्रोमोसोम अँड दे बिकम सेपरेटेड बाय क्रॉसिंग ओव्हर. Such linked genes are called as incomplete linked genes and the phenomenon is called as incomplete linkage. हे आपल्याला कशामध्ये पाहायला मिळतं तर झिया मेज, दॅट इज कलर अँड शेप ऑफ ग्रेन्स. हे कुठं पाहायला मिळतं आपल्याला, झिया मेज मका. त्याच्यामध्ये जो कलर आणि शेप ऑफ ग्रेन्स आहे त्याच्यामध्ये आपल्याला इनकम्प्लीट सेक्स लिंकेज पाहायला मिळतं. त्याच्यानंतर आपल्याला पुढे शिकायचे, आता हे लक्षात आलं लिंकेज म्हणजे काय, तर क्रोमोसोमवरती असणारे जीन्स, एकाच क्रोमोसोमवरती असणारे जीन्स आणि त्यांच्यामध्ये असणारं अंतरावरून हे दोन प्रकार पडलेले आहेत, कंप्लीट लिंकेज आणि इनकम्प्लीट लिंकेज. जवळजवळ जीन्स असतील तर त्याला म्हणायचं लिंक्ड जीन्स आणि जर लांब असतील तर त्याला म्हणायचं अनलिंक्ड जीन्स. त्याच्यानंतर पुढची टर्म आपल्याला पाहिजे लिंकेज ग्रुप्स. पुढची टर्म आपल्याला पाहिजे लिंकेज ग्रुप. आता लिंकेज ग्रुप म्हणजे काय, इथं डेफिनेशन एक दिलेली आहे पहा, ऑल लिंक्ड जीन्स इन पर्टिक्युलर क्रोमोसोम इज इक्वल टू लिंकेज ग्रुप. म्हणजे काय, तर आपल्यामध्ये लिंकेज ग्रुप किती असतात हे कसं काढायचं किंवा हे कसं समजून घ्यायचं, तर ऑल लिंक्ड जीन्स इन पर्टिक्युलर क्रोमोसोम इज नथिंग बट लिंकेज ग्रुप. इथं आपल्याला एक फॉर्म्युला आपण मांडू शकतो बा, नंबर ऑफ लिंकेज ग्रुप इन पर्टिक्युलर स्पेसिस इज इक्वल टू इट्स हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोसोम. म्हणजे आपल्यामध्ये किती लिंकेज ग्रुप आहे हे कशावरून आपण काढू शकतो, तर आपल्यामध्ये असणारे हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोसोम वरून. फॉर एक्झाम्पल ह्युमन बिईंग हे आपल्या परिचयाचं आहे म्हणून ते आपण अगोदर घेऊया. ह्युमन बिईंग, तर आपल्यामध्ये क्रोमोसोम्स किती आहेत, 46 मीन्स 23 पेअर्स ऑफ क्रोमोसोम. 23 पेअर्स ऑफ क्रोमोसोम म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, हॅप्लॉइड सेट ऑफ क्रोमोसोम. हॅप्लॉइड म्हणजे काय, सिंगल सेट ऑफ क्रोमोसोम. त्याच्यामध्ये किती येणार क्रोमोसोम्स, 23 पेअर्स. 23 पेअर्स म्हणजेच हॅप्लॉइड सेट ऑफ क्रोमोसोम इज इक्वल टू नंबर ऑफ लिंकेज ग्रुप. म्हणजे जेवढे हॅप्लॉइड सेट ऑफ क्रोमोसोम असणार आहेत त्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझममध्ये ते म्हणजेच काय असतात, तर
किंवा तेवढेच काय असतात लिंकेज ग्रुप. म्हणजे आपलं उदाहरण सांगितलं तुम्हाला, आपल्यामध्ये किती हॅप्लॉइड सेट ऑफ क्रोमोसोम असतात, तर 23, म्हणजेच 23 पेअर्स ऑफ क्रोमोसोम्स विच आर प्रेझेंट इन ह्युमन बीइंग. दॅट मीन्स 23 लिंकेज ग्रुप्स विच आर प्रेझेंट इन ह्युमन बीइंग. तसंच दुसरं एक्झाम्पल दिलंय पहा, गार्डन पी. आता गार्डन पी तुम्हाला माहिती आहे की ज्याच्यामध्ये किती क्रोमोसोम्स आहेत, 14, म्हणजेच 2n इज इक्वल टू 14. 2n इज इक्वल टू 14 म्हणजेच काय, n इज इक्वल टू किती झाले, 7. म्हणजेच हॅप्लॉइड सेटमध्ये त्याच्या किती क्रोमोसोम असणार आहेत, तर 7. म्हणजे जेवढे हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोसोम आहेत तेवढंच त्याचा काय असतो, लिंकेज ग्रुप. म्हणजेच 7 लिंकेज ग्रुप्स आर प्रेझेंट इन गार्डन पी. व्हाईल इन ड्रासोफिला देर इज 8 chromosomes, that is 2n इज इक्वल टू 8. म्हणजेच n म्हणजे किती झाले मग, 4. म्हणजे 4 पेअर्स. दॅट मीन्स 4 लिंकेज ग्रुप्स आर प्रेझेंट इन ड्रासोफिला. लिंकेज ग्रुप कसं काढायचं लक्षात आलं, नंबर ऑफ लिंकेज ग्रुप इज इक्वल टू नंबर ऑफ हॅप्लॉइड सेट ऑफ क्रोमोसोम्स इन पर्टिक्युलर स्पेसीज ऑर ऑर्गॅनिझम्स इज कॉल्ड ॲज लिंकेज ग्रुप. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढची टर्म पाहिजे आहे किंवा काही डेफिनेशन्स आणखीन पाहिजे आहेत. तर सेक्स लिंकेज म्हणजे काय आपल्याला पाहिजे. सेक्स लिंकेज आता आपण काय पाहिलं, कंप्लीट लिंकेज. लिंकेजचे 2 प्रकार आपण पाहिले, कंप्लीट लिंकेज आणि इनकम्प्लीट लिंकेज. आता आपल्याला पुढच्या काही डेफिनेशन्स पाहिजे आहेत 2. सेक्स लिंकेज. आता सेक्स लिंकेज म्हणजे काय, आता सेक्स याच्यावरून तुमच्या लक्षात येत असेल हे कशाशी रिलेटेड आहेत लिंकेज, तर सेक्स क्रोमोसोमशी रिलेटेड आहे. यालाच आपण सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स असंही म्हणू शकतो. सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स किंवा सेक्स लिंकेज. म्हणजे लक्षात आलं तुमच्या, हे जे लिंकेज आहे ते कशाशी रिलेटेड आहे, तर सेक्स क्रोमोसोमशी रिलेटेड आहे. लक्षात आलं, सेक्स लिंकेज. आता याची डेफिनेशन समजून घेऊया आपण. The transmission of X-linked and Y-linked genes from parent to offspring is called as sex-linked inheritance. तर म्हणजे तुमच्या लक्षात आलं का, आपण सेक्स क्रोमोसोम, आपल्यामध्ये 2 सेक्स क्रोमोसोम आहेत. ह्युमन बीइंगमध्ये किती क्रोमोसोम्स असतात सेक्स क्रोमोसोम, दॅट इज 2, X अँड Y सेक्स क्रोमोसोम. तर आपण म्हणतो बा Y क्रोमोसोम म्हटलं इट डिटरमाइन्स द मेल चाइल्ड व्हाईल X क्रोमोसोम विल डिटरमाइन द फिमेल चाइल्ड. तर असं काही नाहीये. तर X आणि Y क्रोमोसोम हे जे सेक्स डिटरमाइन करतातच, त्याच्याशिवाय या क्रोमोसोमवरती अदर कॅरेक्टर डिटरमाइनिंग जीन्स सुद्धा असतात. म्हणजे सेक्स कॅरेक्टर डिटरमाइनिंग जीन्स असतातच, शिवाय दुसरे पण जीन्स याच्यामध्ये असतात की जे अदर कॅरेक्टर्स डिटरमाइन करतात. त्यांना आपण सेक्स लिंक्ड कॅरेक्टर म्हणणार आहोत. या सेक्स लिंकेजचे डेफिनेशन काय दिली पहा, द ट्रान्समिशन ऑफ एक्स लिंक्ड अँड वाय लिंक्ड जीन्स फ्रॉम पॅरेंट टू ऑफस्प्रिंग्स इज कॉल्ड ॲज सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स. म्हणजे एक्स आणि वाय क्रोमोसोम वरती जे काही कॅरेक्टर्स आहेत ते ट्रान्समिट करणारी जी प्रोसेस आहे त्याला आपण सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स असं म्हणणार आहे. मग इथं एक्स लिंक्ड आणि वाय लिंक्ड हा एक शब्द आलेला आहे पहा, ट्रान्समिशन ऑफ एक्स लिंक्ड आणि वाय लिंक्ड जीन्स. हे कुठं असतात एक्स लिंक्ड आणि वाय लिंक्ड जीन्स, तर आपण याच्या अगोदर सेक्स क्रोमोसोम शिकलेलो आहोत. तर त्याच्यामध्ये आपण एक्स लिंक्ड जीन्स कशावरती असतात, तर ऑब्वियसली दे आर प्रेझेंट ऑन एक्स क्रोमोसोम अँड वाय लिंक्ड जीन्स obviously they are present on non-homologous region of Y chromosomes. म्हणजेच काय, हे जे काही जीन्स आहेत एक्स लिंक्ड आणि वाय लिंक्ड जीन्स पॅरेंटकडून ऑफस्प्रिंगकडे ट्रान्समिट करण्याच्या ज्या प्रोसेसला काय म्हणतात, सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स किंवा सेक्स लिंकेज. दिस इज सेक्स लिंकेज आर ऑफ 3 टाइप्स, दॅट इज एक्स लिंक्ड किंवा एक्स लिंक्ड जीन्स, वाय लिंक्ड जीन्स अँड एक्स वाय लिंक्ड जीन्स. हे 3 प्रकार आपल्याला पाहिजे आहेत. तर त्याच्या अगोदर कंप्लीट सेक्स लिंकेज आणि इनकम्प्लीट सेक्स लिंकेज या 2 डेफिनेशन्स आपल्याला परत पाहिजे आहेत.
तर कम्प्लीट सेक्स लिंकेज म्हणजे काय पहा. आता कम्प्लीट हा शब्द आपण मागाशी पाहिला, आत्ताच ऐकलेला आहे. कम्प्लीट म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये क्रोमोसोम्स कसे असतात, कुठं असतात क्रोमोसोम, तर क्लोजली लोकेटेड असतात. कम्प्लीटमध्ये काय असतात, जीन्स कुठं असतात, जीन्स कसे असतात, क्लोजली लोकेटेड असतात. द जीन्स विच आर प्रेझेंट ऑन नॉन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स अँड वाय क्रोमोसोम. तर कम्प्लीट सेक्स लिंकेजची डेफिनेशन आपण करतोय पा. म्हणजे कम्प्लीट सेक्स लिंक्ड जीन्स कुठं असतात, तर नॉन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स अँड वाय क्रोमोसोम. दे इनहेरिट टुगेदर बिकॉज क्रॉसिंग ओव्हर डज नॉट ऑकर. इनहेरिट टुगेदर म्हणजे काय, इनहेरिट म्हणजे काय माहिती आहे आपल्याला, ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट टू ऑफस्प्रिंग. त्याला आपण इनहेरिट टुगेदर असं म्हणतो किंवा इनहेरिट असं म्हणतो. बिकॉज क्रॉसिंग ओव्हर डज नॉट ऑकर, कारण तिथं क्रॉसिंग ओव्हर होत नाही, म्हणून ते आहे तसे पुढच्या पिढीमध्ये पाठवले जातात. त्याला आपण काय म्हणणार आहे, कम्प्लीट सेक्स लिंकेज. आता क्रॉसिंग ओव्हर होत नाही याचा अर्थ काय होणार, हे जे जीन्स आहेत ते कसे आहेत, क्लोजली लोकेटेड आहेत. हा शब्द आपण मागाशी पाहिलं होतं, कम्प्लीट. कम्प्लीट म्हणजे जीन्स कसे असतात, क्लोजली लोकेटेड असतात पहा. तर कम्प्लीट सेक्स लिंकेज म्हणजे लक्षात आलं, द जीन्स विच आर लोकेटेड ऑन नॉन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स अँड वाय क्रोमोसोम्स, दे इनहेरिट टुगेदर बिकॉज क्रॉसिंग ओव्हर डज नॉट ऑकर्स. याला म्हणायचं कम्प्लीट सेक्स लिंकेज. त्याचे एक्झाम्पल इथं दिलेलं आहे पहा. एक्स लिंक्ड ट्रेट म्हणजे कॅरेक्टर. हिमोफिलिया, रेड ग्रीन कलर ब्लाइंडनेस. हिमोफिलिया, रेड ग्रीन कलर ब्लाइंडनेस हे डिसीज किंवा डिसऑर्डर आपण नंतर पाहणार आहोत डिटेलमध्ये. मायोफिया, लघु दृष्टीदोष, नियर साइटनेस, हे एक्स लिंक्ड कॅरेक्टर्स किंवा एक्स लिंक्ड जीन्समुळे होणारे हे डिसऑर्डर्स आहेत असं आपण म्हणूया. वाय लिंक्ड जीन्समुळे होणारे हायपर ट्रायकॉसिस अँड इस्थायोसिस. तर हायपर ट्रायकॉसिस म्हणजे काय, एक्सेस ग्रोथ ऑन हेअर, कानाच्या पाळ्यावरती आपण म्हणतो एक्सेस ग्रोथ दिसते आपल्याला हेअर्सची, म्हणजेच असे कानाच्या आपण एक्सटर्नल इयर जे आहे त्याच्यावरती आपल्याला असे केस आलेले दिसतात, त्याला काय म्हणायचं, हायपर ट्रायकॉसिस. आणि इस्थायोसिस म्हणजे काय, स्किन कशी होते त्या पर्सनची ड्राय होते, लाईक अ फिश स्केल. म्हणजे जसं माशाचे स्केल्स असतात, आपल्याला एकदम स्किन त्या व्यक्तीची कशी दिसते, ड्राय झालेली दिसते या डिसऑर्डरमध्ये. आता हे एक्स लिंक्ड आणि वाय लिंक्ड जीन्समुळे होणारे हे डिसऑर्डर्स की जे कशामुळे होतात, तर कम्प्लीट सेक्स लिंकेजमुळे होतात. त्याच्यानंतर पुढची डेफिनेशन आहे इनकम्प्लीट सेक्स लिंकेज. इनकम्प्लीट सेक्स लिंकेज म्हणजे काय पहा, द जीन्स विच आर प्रेझेंट ऑन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स अँड वाय क्रोमोसोम. इथं पहा, हा होमोलॉगस रिजन आहे एक्स अँड वाय क्रोमोसोमचा. तर इनकम्प्लीट सेक्स लिंक्ड जीन्स कुठं असतात, तर विच आर प्रेझेंट ऑन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स अँड वाय क्रोमोसोम, दे डू नॉट इनहेरिट टुगेदर बिकॉज क्रॉसिंग ओव्हर ऑकर्स. आता याच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होत असेल म्हणजे कसे असणार आहेत हे जीन्स, कसे असणार आहेत, एकमेकापासून कसे असतात, लांब असणार आहेत. हे जीन्स कसे असणार आहेत, एकमेकापासून लांब असणार आहेत. त्याच्यामुळे इथं क्रॉसिंग ओव्हर होतं आणि क्रॉसिंग ओव्हर झाल्यामुळे हे जे कॅरेक्टर्स याच्यामुळे होणार आहेत ते पुढच्या पिढीमध्ये पाठवले जाणार नाहीत. म्हणजे दे डू नॉट इनहेरिट टुगेदर बिकॉज क्रॉसिंग ओव्हर ऑकर्स. लक्षात आलं. इनकम्प्लीट म्हणजे जीन्स आर वाईडली लोकेटेड, एकमेकापासून जीन्स कसे असतात, लांब असतात. द जीन्स विच आर प्रेझेंट ऑन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स अँड वाय क्रोमोसोम्स, दे डू नॉट इनहेरिट टुगेदर बिकॉज क्रॉसिंग ओव्हर ऑकर्स, is called as incomplete sex linked genes and the phenomenon is called as incomplete sex linkage. त्याचं एक्झाम्पल काय दिलेलं आहे पहा, एक्स वाय लिंक्ड ट्रेट्स, दॅट इज टोटल कलर ब्लाइंडनेस, नेफ्रायटिस, रेटिनिटिस पिगमेंटोसा. टोटल कलर ब्लाइंडनेस, नेफ्रायटिस म्हणजे मूत्रपिंडावरती सूज म्हणजे किडनीवरती सूज वगैरे आपल्याला आलेली दिसते.
रेटिनिटिस पिगमेंटोसा म्हणजेच काय, रेटिना ऑफ आय बिकम डॅमेज्ड. तर अशा पद्धतीनं हे सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स आपण पाहिलेलं आहे. तर या डेफिनेशन्स थोड्याशा परत रिव्हिजन करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मी तुम्हाला डायग्राम काढून व्यवस्थित दाखवलेला आहे. हा व्हिडिओ परत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स लिंकेज म्हणजे काय. धन्यवाद.